तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा भाऊच राहिला नाही, आता दादाच नाही राहिला. क्या मायने रखता है. त्याचं दुःख, दादानी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न ती दादाबरोबरच गेली. आणि आज माझा भाऊच नाही राहिला, त्याच्यामुळे आज कोण काय म्हणतंय याला काय फरक पडतो. मला खरंच सांगा, रोहितमध्ये अस्वस्थता आहे का, तर अर्थातच आहे. आम्ही त्याचा तो काका होता हो. त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल की ह्याच्यात काहीतरी अस्वस्थ करणारं आहे, आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे, म्हणजे अमोल मिटकरींचं तसं मत आहे, मी वर्तमानपत्रातही वाचते, टीव्हीवरही बघते, आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी, आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते, आणि साहजिक आहे असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही. आणि महाराष्ट्र किंवा भारत सरकारकडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आपण अहवालाची वाट बघूया, असं त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं. आणि मला असं वाटतं की ह्या पार्लमेंटमध्येही अरविंद सावंतजींचे मी मनपूर्वक आभार मानते, आणि उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानते की शिवसेनेने ताकदीने सातत्याने ह्याच्यावर एक चर्चा, सिव्हिल एव्हिएशन आणि दादाची ही जी घटना झाली दुर्दैवी, ह्याच्यावर एक चर्चा व्हावी पार्लमेंटमध्ये. ह्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने, शिवसेनेने ताकदीने आम्हाला तेव्हा साथ दिली, आणि अरविंदजींचा आम्ही जाहीर पुन्हा आभार मानते, आणि उद्धवजींचे आणि अनिल देसाईंचे, की त्या तिघांनी तो पुढाकार घेतला, आणि त्यांनी स्पीकरलाही जाऊन भेटले, त्यांनी अडजर्नमेंट मोशनही मागितलं ह्याच्याबद्दल की पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, आणि दुर्दैवाने होऊ शकली नाही. आता परत जेव्हा रिकन्व्हीन होईल तेव्हाही शिवसेना काँग्रेस नक्की त्याच्यात पुढाकार घेईल, आम्हाला साथ देईल. आणि मला वाटतं बरेच प्रश्न आहेत ज्याची उत्तरं लोकांना पाहिजे. कारण आमच्याकडे जी दुर्दैवी घटना झाली, ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात अशी घटना कधीही होऊ नये. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला आहे, आणि ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे, खूप अस्वस्थ, दुःख, आणि कदाचित म्हणजे माझं तर म्हणते की लोक म्हणतात टाईम हिल्स, काही अशी गोष्टी असतात जे काळी हील करत नाही. असं वाटतं की माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने त्याच्यात पारदर्शकपणे एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही प्रश्नांची तरी उत्तरं द्यावी, त्यांच्याकडे जेवढी असतील तेवढी, पण एक पारदर्शकपणे त्यांनी याची उत्तरं राज्याला, कारण का राज्य बघतोय, एक फक्त आम्ही कुटुंब म्हणून किंवा माझा भाऊ म्हणून काय मी एकटी म्हणत नाही. अजित पवारांवर प्रेम करणारी प्रचंड त्यांचे प्रेमी आजही महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांनाही उत्तरं हवी, आणि त्याच्यात काही चूक नाही. माणुसकीचं काय हो, माणुसकी राहिली आहे का नाही. आणि त्या मंत्रालयामध्ये दुखवटा असताना एवढं मोठं म्हणजे होतेच कशी ही घटना, ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि ज्या लोकांनी ही केलेली आहे गोष्ट, ह्याची त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, आणि ती टाईम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे. काय 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष चालणार नाही. माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी, त्यांचा इतके वर्ष प्रशासनाचा अनुभव राहिलेला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माझी अपेक्षा आहे की माणुसकीच्या नात्याने त्यांनी तातडीने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टे दिलेला, असं आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रातही आलेलं आहे, आणि तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे. आणि तुमच्या ह्या तत्परतेमुळे, म्हणजे खरं मीडियाचे आभार मानले पाहिजेत की मीडियाने हे उघड केलं हा सगळा घोटाळा, आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी लागते. त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक स्टेटमेंट केलं पाहिजे की नक्की काय झालं, आणि ह्याची पूर्णपणे एक पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं, आणि जे कोणी दोषी असतील याच्यामागे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मी मागणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे करते.